नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा. 5 जून 2024 पासून आतापर्यंत ठाणे महापालिकेने 61,000 झाडे लावली असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव यांचे कौतुक. आणि वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर भागातील जुन्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्राच्या अद्ययावत नूतनीकृत वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि TDRF यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्याचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्काराने आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यात शिल्पा रोहिदास पलांडे, लक्ष्मण महादेव मांढरे, कविता वसंत पाटील, सावित्री अनिल शहा, संदीप रामचंद्र लवांदे, मरुबाई सिद्धार्थ हुबाळे, पद्माकर वसंत पाटील, शेखर लक्ष्मण मोरे, संजय मारुती म्हात्रे, उषा ढाकणे या गुणवंत कामगारांचा समावेश आहे. या सत्कार प्रसंगी उपायुक्त, घनकचरा, तुषार पवार आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपस्थित होते. या प्रसंगी आयुक्त राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच स्वच्छ, आरोग्यदायी, सुंदर स्वातंत्र्य ठरवू अशी अपेक्षाही व्यक्त केली. ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्याचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्याच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश आहे, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. घरोघरी तिरंगा या अभियानाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या वतीने 09 ऑगस्टपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शालेय विद्यार्थ्यांच्या तिरंगा यात्रा, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा स्वाक्षरी आदी उपक्रमांचा समावेश होता. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा हौशी एथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा मॅरेथॉन, बाईक आणि सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. महापालिका मुख्यालय येथून आमदार संजय केळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या सर्व रॅलींना हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत आयोजित केलेल्या 5 कि.मी., 3 कि.मी.च्या तिरंगा रॅलीत विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिका मुख्यालय येथून सुरू झालेली 5 कि.मी. स्पर्धा नितीन जंक्शन, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, केडब्ल्यू जंक्शन, सत्कार रेसिडेन्सी, वर्तक नगर सिग्नल, MRR हॉस्पिटल येथून पुन्हा त्याच मार्गे महापालिका भवन येथे समाप्त झाली. तर 3 कि.
मी स्पर्धा महापालिका मुख्यालय येथून सुरू होऊन नितीन जंक्शन, सर्व्हिस रोड, वाहतूक शाखा कार्यालय, विठ्ठल सायांना मंदिर, हरिनिवास सर्कल, आराधना टॉकीज, अरुण कुमार वैद्य चौक येथून महापालिका भवन येथे समाप्त झाली. सायकल रॅलीत आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे 07 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतचे सायकलप्रेमी सहभागी झाले होते. तर बाईक रॅलीतही मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते. सर्व सहभागी सायकलपटू आणि बाईकस्वार यांना सहभागाची पदके देऊन गौरविण्यात आले. राईड फॉर कॉज ॲथलेटिक असोसिएशन, पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या सहकार्याने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषदेचे प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या सदिच्छा दिल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा अभियान जिल्ह्यात उत्साहात साजरे करण्यात आले असून या अभियानांतर्गत आज अधिकारी व कर्मचारी यांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली. मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन. स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेल अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील सर्व महापालिकांनी 1,00,000 झाडे लावावीत असे निर्देश दिले असून या निर्देशाचे पालन करणारी ठाणे ही एकमेव महापालिका असून 5 जून 2024 पासून आतापर्यंत ठाणे महापालिकेने 61,000 झाडे लावली असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव यांचे कौतुक केले. तसेच एक पेड माँ के नाम या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे एक झाड लावावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले. ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात 1,00,000 वृक्ष लागवड तसेच एक पेड माँ के नाम या अभियानाचा शुभारंभ वृक्षारोपण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, लोकमान्य नगर येथे करण्यात आला. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरण असंतुलित झाले असून त्याचे संतुलन राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे ही काळाची गरज झाली आहे. पर्यावरणासाठी वृक्ष लागवड हा एकमेव उपाय असल्याचेही मुख्यमंत्री श्रीमान शिंदे यांनी नमूद केले. एक पेड माँ के नाम या अभियानाच्या माध्यमातून लाखो झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे एक झाड लावावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात जाहीर केलेल्या लाडकी बहीण या योजनेस उत्स्फूर्त मिळत असून या योजनेचे 2 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले. महिलांसाठी ही योजना सुरू केल्याबद्दल लोकमान्य नगरमधील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाण्यातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान सुरू करण्यात आले. त्यात स्थानिक प्रजाती आणि बांबू प्रजाती अशी 1,00,000 वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प ठाणे महापालिकेने केला होता. त्यात अभियानात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे 60,000 झाडे वन विभागाच्या सहकार्याने लावण्यात येत आहेत. 25 हेक्टरवरील या शास्त्रोक्त लागवडीसाठी ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचे सहकार्य लाभले आहे. या लागवडीत ताम्हण, बकुळ, जांभूळ, कडुनिंब, कांचन, बेहडा, महोगनी, सप्तपर्णी, पुत्रंजीवा, वड, अडुळसा, करवंद, बाभूळ, आवळा, कोकम, मो, फणस, अमलताश, बांबुसा व्हेंट्रिकोसा, बाबनुसा मल्टिप्लेक्स, गिगांटो आदी प्रजातींचा समावेश आहे. ठाणेकरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी विनामूल्य सुविधा स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्राच्या रूपाने मिळाली आहे. चांगल्या कामासाठी मुख्यमंत्री निधी खर्चाला याचे समाधान मला या लोकार्पण सोहळ्यामुळे मिळाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले. ठाणे महानगरपालिकेच्या वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर भागातील जुन्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्राच्या अद्ययावत नूतनीकृत वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या इमारतीचे काम संरचनात्मक दुरुस्ती करून पूर्ण झाले आहे. सर्व सोयींनी युक्त असे वातानुकूलित प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्र नागरिकांसाठी खुले झाले आहे. प्रसूतिगृहाची वास्तू अतिशय सुंदर तयार केली आहे. व्यवस्थाही अद्ययावत दिल्या आहेत. त्यांची काळजी घेणे आणि नीट वापरणे यांची जबाबदारी येथील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांची आहे. मी कधीही अचानक पुन्हा भेट देईन तेव्हा हे प्रसूतिगृह मला याच स्थितीत दिसले पाहिजे, अशी अपेक्षा या प्रसंगी मुख्यमंत्री महोदय यांनी व्यक्त केली. श्रीनगरमधील मातोश्री गंगूबाई शिंदे रुग्णालयासाठी नवीन इमारत घेण्यात येत आहे. त्यामुळे तेथेही रुग्णखाटा वाढणार आहेत. याचा लाभ नागरिकांना होणार आहे. हॉस्पिटलच्या बिलाची नागरिकांनी चिंता करायची नाही. ती चिंता सरकार करत आहे. महात्मा फुले योजनेत राज्याची सर्व लोकसंख्या पात्र केलेली आहे, असेही मुख्यमंत्री महोदय म्हणाले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत पात्र ठरलेल्या 10 प्रातिनिधिक प्रशिक्षणार्थींना ठाणे महापालिकेतील प्रशिक्षण नियुक्तीपत्रे प्रदान मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते याच सोहळ्यात देण्यात आली. त्यात एका दिव्यांग युवकाची समावेश होता.
ठाणे महापालिकेत 543 तर परिवहन सेवेत 172 युवकांना अशा प्रकारे प्रशिक्षण नियुक्ती दिली जाणार आहे. अशा प्रशिक्षणार्थींना दरमहा प्रशिक्षण भत्ता देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्तम वास्तू व व्यवस्था उभी केल्याबद्दल नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे, उपायुक्त आरोग्य उमेश बिरारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना नितील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, फेअरफॅक्स इंडिया, सीएसबी बँक आणि अपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. ठाणे महापालिका क्षेत्रात माताबाल संगोपन कार्यक्रम राबविताना येणाऱ्या विविध अडचणींचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनाही राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत माताबाल संगोपन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट प्रतीच्या सेवा देण्यासाठी प्रसूतिगृहांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. वागळे प्रभाग समिती अंतर्गत 10 खाटांचे स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह मागील 30 वर्षापासून कार्यान्वित आहे. या इमारतीचे बांधकाम जुने असल्याने या ठिकाणी पाण्याची गळती तसेच फ्लोर स्लॅब पडणे यामुळे नादुरुस्त झाली होती. मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेअंतर्गत सुमारे 3,78 लाख रुपये खर्च करून या वास्तूचे मजबूतीकरण व बळकटीकरण करण्यात आलेले आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह येथे आता 07 खाटांचा ए.एन.सी. वॉर्ड, 10 खाटांचा पी.एन.सी. वॉर्ड, 2 खाटांची रिकव्हरी रूम, न्यूबॉर्न स्टेबलायझेशन युनिट, लेबर रूम, मॉड्यूलर ओटी, अद्ययावत शस्त्रक्रियागृह, ओपीडी, प्रयोगशाळा तपासण्या, सोनोग्राफी तपासणी, 7 खाटांचे डायलिसिस केंद्र या सुविधांचा समावेश आहे. त्याचबरोबर माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत दररोज प्रसूतीविषयक सेवा, नॉर्मल व सिझेरियन प्रसूती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, कुटुंब कल्याण साधने, महिलांच्या आजारासंबंधित दैनंदिन स्त्री रोग तज्ज्ञ यांच्याद्वारे कन्सल्टेशन, गरोदर माताच्या रक्त चाचण्या, गरोदर मातेची सोनोग्राफी तसेच प्रसूती पश्चात द्यावयाच्या सेवा, नवजात शिशूची काळजी घेण्यासाठी न्यूबॉर्न स्टेबलायझेशन युनिट ज्यामध्ये फोटोथेरपी, बेबी वॉर्मर या सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच या ठिकाणी 7 खाटांचे डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येत आहे. याकरिता डायलिसिस मशीन या CSRच्या माध्यमातून फेअरफॅक्स इंडिया व सीएसबी बँक यांच्या मार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे डायलिसिस केंद्र हे मेसर्स अपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत चालवण्यात येणार असून डायलिसिसच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. पण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा.
5 जून 2024 पासून आतापर्यंत ठाणे महापालिकेने 61,000 झाडे लावली असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव यांचे कौतुक आणि वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर भागातील जुन्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्राच्या अद्ययावत नूतनीकृत वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.